2019ला शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र महाविकास आघाडीत असताना एकनाथ शिंदे ज्युनियर होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. संजय राऊतांची माहिती. देशमुख कुटुंबियांची फसवणूक शिवसेना या प्रकरणात लक्ष घालणार असल्याची राऊतांची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये साक्षीदार तपासण्याला सुरुवात. बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेकडनं तपासाला सुरुवात केली. 15 महिन्यांपूर्वीच्या खुनाचा तपास पहिल्यापासून करण्यासाठी पथक परळी. नवी मुंबईतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या 32 माजी नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी. त्यामुळे आता विधानसभेच्या वेळी शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपमध्ये परतणार का, याकडे लक्ष. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चेसाठी येणारे विषय हे आधीच लीक करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. बैठकीआधी विषय लीक करू नका. मुख्यमंत्र्यांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त. कल्याण डोंबिवलीतल्या बेकायदा इमारती पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवरती कठोर कारवाईच्याही मुख्यमंत्र्यांच्या सूचना. तोडक कारवाईच्या भीतीने कल्याण डोंबिवलीतील 58 इमारतीतले नागरिक भयभीत. महानगरपालिका कार्यालयाच्या समोर केली गर्दी. भीतीमुळे काही जण रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरण. महाराष्ट्र सायबर विभागाने राखी सावंत, समय रैनासह 50 नामवंत सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स बजावले. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. आरोपी हितेश मेहताची ईओडब्ल्यू लाय डिटेक्टर चाचणी करणार. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. लातूरच्या मुरुडमध्ये बोलताना जरांगेंनी मराठा बांधवांना ग्वाही दिली. प्रयागराजच्या महाकुंभमेळा नियोजनाचा नाशिकच्या पथकाकडून अभ्यास. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरा. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या 3 वरिष्ठ अधिकारी सध्या दिल्लीत तळ ठोकून. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सोलापूर दौऱ्यावर. सरनाईक बस आगाराला भेट देऊन पाहणी करणार आणि त्यानंतर ते सोलापूर ते धाराशिव एसटी बसनं प्रवास करणार असल्याची माहिती. किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आशिष शेलार यांच्यासह हजारो शिवभक्तांची सोहळ्याला उपस्थिती. किल्ले शिवनेरीवरती साहसी खेळांची प्रात्यक्षिकं. तलवार, दांडपट्ट्यासह साहसी खेळांनी वेधलं सगळ्यांचं लक्ष. मर्दानी खेळांसह लेझिम, दांडपट्टा चालवत चिमुकल्यांनी सुद्धा सादर केल्या कला. शिवनेरीवरती मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंनी जोजवला पाळणा. शिवनेरी किल्ल्यावरती पोलिसांकडून शिवरायांना सलामी. बँड पथकाचीही शिवरायांना मानवंदना. किल्ले शिवनेरी जन्मोत्सव समितीकडून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पगडी घालून आणि शिवरायांची मूर्ती देऊन सन्मान. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी पार्कमधल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मंत्री मंगलप्रभात लोधा यांची उपस्थिती. पुण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त पदयात्रेचं आयोजन. जय शिवाजी जय भारत पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुरुवात. पुण्यातल्या COEP कॉलेजच्या मैदानावरनं फर्ग्युसन कॉलेजपर्यंत पदयात्रा. आंबेगावातील शिवसृष्टीच्या 2ऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. पहिल्या टप्प्याचं अमित शहांनी उद्घाटन केलं होतं. कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न.
नाशिकमध्ये शिवरायांच्या मंदिरामध्ये पहाटे शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक, मंदिराचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष. सोलापुरात शिवजयंतीनिमित्त कलाकार विपुल मिरजकर यांनी शर्टाच्या बटनांचा वापर करून साकारले छत्रपती शिवाजी महाराज. कला साकारण्यासाठी केला 21,000हून अधिक बटनांचा वापर. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी बनवण्यात आली होती खास सोन्याची होन नाणी. या नाण्यावरती एका बाजूला श्री राजा शिव तर दुसऱ्या बाजूला छत्रपती असा मजकूर. नाण्यांना शिवरायांचा स्पर्श. नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांची माहिती. नांदेडमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमींची गर्दी. रात्री 12 वाजल्यापासून पुतळा परिसरामध्ये महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी जमले. शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशल आज रायगडावर जाणार. शिवजयंतीनिमित्ताने रायगडावरती शिवभक्तांचा उत्साह. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. आग्र्याच्या लाल किल्ल्यावरती रंगणार सोहळा. अमेरिकेतही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली. लंडनमध्ये शिवजयंतीचा उत्साह. छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनच्या वतीने शिवजयंती साजरी. मार्बल आर्च परिसरामध्ये ढोल पथकासह रॅलीचे आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.